केंद्र प्रमुख भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं जे काही परक राष्ट्रीय सर्वेक्षण झालेलं आहे त्या सर्वेक्षणाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जर विचार केला तर आपली परीक्षा जी काही अधिसूचना आहे किंवा जाहिरात आहे ती 2023 ची आहे, परंतु 2023 नंतर आपल्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आपल्याला दिसून येतील आणि मग आपण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत जे काही नवनवीन बदल झालेले आहेत ते निश्चित आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मार्फत करणार आहोत। तरी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण जे काही आपले अभ्यास करणारे मित्र मैत्रिणी बंधू भगिनी असतील त्यांना या आपल्या MD टीचर्स या YouTube चॅनेलची लिंक शेअर करा आणि आपले जे काही व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवा। कारण की ज्याप्रमाणे आपण पेपर 1 ला फोकस करत आहोत तसा फोकस आपल्याला पेपर 2 ला सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण की पेपर 2 वर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची संधी आहे। तर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया। परक राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण 2024। मग आपण जर पाहिलं तर आपल्या शिक्षण पद्धतीचं मुख्य हेतू असतो जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची कामगिरी कशा स्वरूपाची झालेली आहे या कामगिरीचं जे काही मूल्यांकन आहे हे मूल्यांकन करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या परीक्षा पद्धती विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतील। आपण जर पाहिलं तर 1995 साली जी काही क्षमताधिष्ठित अध्ययन अध्यापन पद्धती आली त्यामध्ये क्षमतांच्या विकासावर भर देण्यात आला। त्यानंतर 2005 च्या दरम्यान कौशल्याधिष्ठित जो काही अभ्यासक्रम आला त्यामध्ये जे काही कौशल्य आहे त्या कौशल्यांच्या विकासावर भर देण्यात आला। त्यानंतर ज्ञान रचनावाद आला आणि आता जर आपण पाहिलं तर आपल्या या शैक्षणिक पद्धतीमध्ये जी काही मूल्यमापन पद्धती आहे ती अध्ययन निष्पत्ती या अध्ययन निष्पत्तीवर आधारित ही मूल्यमापन पद्धती आपल्याला दिसून येत आहे। मग या अध्ययन निष्पत्तींचे जे काही मूल्यांकन आहे ते मूल्यांकन करण्याच्या हेतूने वेगवेगळे जे काही सर्वेक्षण आहेत किंवा मूल्यमापन आहे त्या पद्धती आता आपण विकसित झालेल्या पाहतो। त्यामध्ये आपण राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण NAS पाहिलं असेल, त्यानंतर राज्यस्तरीय संपादक सर्वेक्षण स्लॅश पाहिला, त्यानंतर FLN आहे, त्याचबरोबर आपल्या ज्या काही पॅट चाचण्या होतात त्या पॅट चाचण्या या सुद्धा अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूल्यमापन आहेत। आणि नव्यानेच आता शैक्षणिक व्यवस्थेत आलेलं हे जे काही परक आहे हे परक हे सर्वेक्षण हे राष्ट्रीय सर्वेक्षण असून ते अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे। तर जे काही असर किंवा PISA आणि FLS हे जे काही सर्वेक्षण आहेत हे सर्वेक्षण हे कौशल्यावर आधारित सर्वेक्षण आहेत, ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। तर आता आपण जे काही आपलं परक जे काही नव्याने सर्वेक्षण आलेलं आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ते आता आपण या ठिकाणी पाहूयात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगानं आपल्या शिक्षण व्यवस्थेत जे काही वेगवेगळे बदल झालेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगानं परक या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत हे सर्वेक्षण या ठिकाणी केलं जात आहे। तर परक हे जे काही सर्वेक्षण आहे त्या संस्थेची निर्मिती करण्याचं मुख्य कारण काय होतं तर आपण पाहतो आपल्या देशामध्ये जे काही विविध राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्या विविध राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 60 पेक्षा जास्त आपल्याला शालेय शिक्षण म्हणजे परीक्षा मंडळ आपल्याला दिसून येतील आणि या परीक्षा मंडळात कुठेतरी सहयोग वाढवणं
त्यांचं जे काही मूल्यांकन पद्धती आहे ती त्यामध्ये समन्वय निर्माण करणं आणि या सर्वांना एका छत्राखाली आणण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाने 22 मे 2023 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यशाळेचं आयोजन केलं आणि या कार्यशाळेमध्ये शालेय शिक्षणाची जी काही मूल्यमापन पद्धती आहे, जी काही परीक्षा पद्धती आहे, त्याचबरोबर बोर्डाचा ज्या काही समतुल्य परीक्षा आहेत त्या सर्वांचा अभ्यास करून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, जिला आपण NCERT म्हणतो, या NCERT अंतर्गत एक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र असावं आणि या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणून या परखची स्थापना करण्यात आलेली आहे. पहा, परख ही संस्था NCERT अंतर्गत कार्य करणारं एक राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र आहे. परख म्हणजे काय, त्याचं मराठीत जर आपण भाषांतर पाहिलं तर मूल्यमापन, पुनरावलोकन आणि सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचे विश्लेषण, या परख या शब्दाचा अर्थ आहे. परंतु आपल्याला हा अर्थ जे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो इंग्रजीमधला. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस नॉलेज ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, हा परख या शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे आणि या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला हमखास येऊ शकतो. मग जी काही भारताची शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीची गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता अधोरेखित करण्याच्या हेतूने पूर्वी जे काही राष्ट्रीय संपन्मुख सर्वेक्षण जे 2021 साली करण्यात आलं होतं, तर हे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे NASच्या मध्ये सुधारणा करून त्याची पुढची पायरी म्हणून परख या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणाची शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली NCERT द्वारे परख या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राद्वारे या सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. मग परखची आपण थोडक्यात उद्दिष्ट पाहूया. जे काही आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020, या 2020च्या अनुषंगानं शालेय पद्धतीचं शिक्षणाचं मूल्यमापन करणं, पूर्वीचे जे काही NAS सर्वेक्षण होतं त्या NAS सर्वेक्षणामध्ये सुधारणा घडवून आणणं, त्याचबरोबर भविष्यासाठी सर्वेक्षणाचं मोठ्या प्रमाणावर कार्य हाती घेणं, त्याचबरोबर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीबद्दल अभिप्राय प्रदान करणं, तिचं विश्लेषण करणं, मूल्यमापन करणं, त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत जी काही शिक्षण पद्धतीचे स्तर निश्चित केलेत, पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, मध्य स्तर, या स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं, क्षमताचं मूल्यमापन करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्या क्षमतांचे समृद्धीकरण करणं, त्याचबरोबर शालेय शिक्षणाच्या परिणामकारकतेचा स्तरनिहाय, इयत्तानिहाय नाही तर हा जो काही परख चाचणी आहे ही स्तरनिहाय अभ्यास करणार आहे. मग हे जे काही 2024 साली आपलं परख सर्वेक्षण करण्यात आलं, या सर्वेक्षणाची वैशिष्ट्य पाहूया आपण. म्हणजे परख मध्ये काय वैशिष्ट्य आहेत वेगळी, तर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा आधारित परीक्षा नाही, हे लक्षात घ्या. परख सर्वेक्षण हे शाळा आधारित परीक्षा नाही तर ते नमुना आधारित सर्वेक्षण आहे. हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे. परख हे एक नमुना आधारित सर्वेक्षण आहे. तो नमुना वगैरे कसा निवडायचा ते पुढे येणारच आहे. परख राष्ट्रीय सर्वेक्षण वैयक्तिक एखादी शाळा म्हणा किंवा वैयक्तिक विद्यार्थ्यांना गुण प्रदान करत नाही, तर विद्यार्थ्यांची कामगिरी विचारात घेताना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा 3 पातळीवरील कामगिरींचा सारांश या ठिकाणी दिला जातो. परंतु विद्यार्थी संपादनुकीचा विचार करताना जिल्हा हा एकक म्हणून गृहीत धरला जातो. परख सर्वेक्षणामध्ये जो काही संपादनुकीचा एकक आहे तो जिल्हा हा एकक म्हणून गृहीत धरला जातो. जिल्हा स्तरावर याचा सर्वात मुख्य उद्देश आहे जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा संपादनुकीचा आढावा घेणे, हे परख या सर्वेक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. ही एक पेपर पेन्सिल जिला आपण OMR पद्धत म्हणतो, ही एक OMR वर आधारित परीक्षा पद्धती आहे.
जी काही NEP 2020च्या अनुषंगानं 360 अंश मूल्यांकन पद्धती जी विकसित करण्यात आलेली आहे, त्या मूल्यांकन पद्धतीवर आधारित परख हे एक राष्ट्रीय सर्वेक्षण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या हेतूने परखमध्ये 3 प्रश्नावली विकसित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थी प्रश्नावली, त्यानंतर शिक्षक प्रश्नावली आणि शाळा प्रश्नावली, पुपिल क्वेश्चनरीज, टीचर्स क्वेश्चनरीज आणि स्कूल क्वेश्चनरीज, अशा 3 प्रश्नावली या ठिकाणी विकसित केलेल्या आपल्याला दिसून येतील. परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024चं स्वरूप कसं होतं? मग हे जे काही परखचं राष्ट्रीय सर्वेक्षण झालं, याचं स्वरूप जर पाहिलं तरी कोणी आयोजित केलं होतं, तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERTच्या अंतर्गत परख ही जे काही राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र आहे यांच्या मार्फत हे आयोजित केलं गेलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही जरी पर्याय दिसली, परख हा पर्याय दिसला किंवा राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र हा पर्याय दिसला किंवा NCERT हा पर्याय दिसला, तरी आपलं उत्तर योग्य असणार आहे. म्हणजे या दोन्हीपैकी एक जरी असला, परख असलं तरी बरोबर आहे आणि NCERT असलं तरी बरोबर आहे. त्यानंतर हे सर्वेक्षण केव्हा आयोजित केलं, तर 4 डिसेंबर 2024 रोजी हे संपूर्ण देशभरात एकाच दिवशी हे सर्वेक्षण आयोजित केलं. एकूण समाविष्ट जिल्हे, तर आपल्या देशात जे काही 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 36 हा अंक आहे. या सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 781 जिल्ह्यांमध्ये हे परख राष्ट्रीय सर्वेक्षण करण्यात आलं होतं. हा 781 अंक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर परख जी काही चाचणी होती, ही चाचणी एकूण 23 भाषांमध्ये घेण्यात आली. सहभागी शाळा, लक्षात घ्या, ज्या काही वेगवेगळे सर्वेक्षण आयोजित केले जातात त्यामध्ये कधी कधी फक्त ज्या काही शासकीय शाळा आणि अनुदानित शाळा आहे यांच्यामध्येच हे सर्वेक्षण केलं जातं. परंतु परख सर्वेक्षण मध्ये केंद्र सरकारच्या शाळा असतील, त्याचबरोबर राज्य सरकारच्या शाळा असतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, म्हणजे जिल्हा परिषदाच्या, नगरपालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या शाळा, त्याचबरोबर सरकारी अनुदानित शाळा असतील आणि खाजगी विना अनुदानित म्हणजे आपण ज्याला स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुद्धा म्हणतो, अशा एकूण 74,229 शाळांचा या ठिकाणी या सर्वेक्षणामध्ये सहभाग आपल्याला दिसून येतो. सहभागी विद्यार्थी संख्या, तर इयत्ता 3री, 6वी आणि 9वी अशा 3 वर्गांसाठी हे सर्वेक्षण केलं जातं आणि या 3 वर्गांची मिळून एकूण 21,15,022 विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. या ठिकाणी आपल्याला एक इमेज सुद्धा दाखवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला ही सर्व माहिती दिसत आहे. म्हणजे किती शाळा, 3रीच्या किती, 6वीचे किती, 9वीचे किती विद्यार्थी, त्यानंतर शिक्षक, सर्व माहिती आपल्याला दिसत आहे. त्यानंतर परख चाचणीची ज्या काही पुस्तिका आहेत, या पुस्तिका भाषांतर करण्याची जबाबदारी त्या राज्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद SCERT वर सोपवण्यात आली होती. त्यानंतर नमुना निवड पद्धती व स्वरूप, जिल्ह्यातील कोणतीही शाळा, या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील कोणतीही शाळा यादृच्छिक पद्धतीने निवडली जाते आणि प्रत्येक इयत्तेत नमुना निवडीसाठी 30 विद्यार्थी असणं आवश्यक आहे. 30 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर तो नमुना म्हणून निवडला जात नाही. तर कमीत कमी 30 म्हणजे फिक्स 30 हेच विद्यार्थी त्या नमुना निवडीसाठी आवश्यक आहेत. 30 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर यादृच्छिक पद्धतीने फक्त 30च विद्यार्थी निवडले जातात. समजा एखाद्या शाळेत जर तुकड्या असतील तर त्या सर्व तुकड्यांची विद्यार्थी संख्या एकत्रित करून 30 विद्यार्थी निवडले जातात. प्रत्येक तुकडीतले थोडे थोडे सॅम्पलिंग येणं अपेक्षित आहे. म्हणजे या ठिकाणी 30 विद्यार्थी प्रत्येक इयत्तेचे त्या शाळेतील नमुना म्हणून निवडले जातात. मग हे जे काही परख सर्वेक्षण आहे, हे परख सर्वेक्षणात SCERTच्या अंतर्गत जिल्हा पातळीवरती डाएटचे प्राचार्य किंवा शिक्षणाधिकारी किंवा हे दोघंही
हे जिल्हा समन्वयक म्हणून कार्य करत असतात. जर डाएटची अनुपस्थिती असेल किंवा मुंबई सारखे आपले जे मुंबई शहर आणि उपनगर आहे का त्या ठिकाणी डाएट नाही, मग अशा ठिकाणी एखाद्या वरिष्ठ महाविद्यालयातील व्याख्याता किंवा SCRT मार्फत एखाद्या प्राध्यापकाची नियुक्ती केली जाऊ शकते जिल्हा समन्वयक म्हणून. चाचणी पुस्तिकांची संख्या मग तिसरीसाठी 6, 6वीसाठी 6 आणि 9वीसाठी 8 अशा चाचणी पुस्तिकांची निर्मिती करण्यात आली होती. इयत्ता व विषय आणि त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं होतं पहा. इयत्ता तिसरीसाठी भाषा आणि गणित या दोनच विषयांची चाचणी घेतली गेली आणि या भाषा गणितामध्येच आपण ज्याला परिसर अभ्यास म्हणतो, आपल्या सभोवतालचे जग, ह्या प्रश्नांचा समावेश या भाषा आणि गणित अंतर्गतच करण्यात आला होता. परिसर अभ्यासच्या प्रश्नांचा समावेश तिसरीच्या जी काही चाचणी पुस्तिका होती तिच्यात केलेला होता, परंतु स्वतंत्र विषय हा परिसर अभ्यास न करता ते प्रश्न भाषा आणि गणित या विषयातच समाविष्ट करण्यात आलेले होते. प्रश्नांची संख्या होती 45 आणि त्याला वेळ होता 90 मिनिटं. मग हे जे काही प्रश्न होते हे प्रश्न कशावर आधारित होते तर पायाभूत स्तर हा जो काही आपला बालवाटिकाचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी हा जो काही स्तर आहे या स्तरावरील ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला होता. म्हणजे बालवाटिका असतील, पहिली असेल आणि दुसरी असेल, या ज्या काही पायाभूत स्तर आहे या पायाभूत स्तरावरील अध्ययन निष्पत्तींचा समावेश इयत्ता तिसरीसाठी म्हणजे अगोदरच्या टप्प्याचा समावेश केलेला होता. त्यानंतर इयत्ता 6वीसाठी भाषा, गणित आणि आपल्या सभोवतालचे जग, ज्याला आपण परिसर अभ्यास असं सुद्धा म्हणतो, या विषयांचा समावेश करण्यात आला होता. इयत्ता 6वीसाठी 51 प्रश्न होते, त्याचा सुद्धा वेळ 90 मिनिटं होता आणि पूर्वतयारी स्तरावरील अध्ययन निष्पत्ती म्हणजेच इयत्ता तिसरी ते इयत्ता 5वी या अभ्यासक्रमावर आधारित ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नांचा समावेश हा 6वी इयत्तेसाठी करण्यात आला होता. 9वीसाठी स्वतंत्र भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र अशा 4 विषयांचा समावेश केला. त्यामध्ये 60 प्रश्न होते आणि त्याचा वेळ होता 120 मिनिटं. मध्य पूर्व माध्यमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती म्हणजेच 6वी ते 8वी या वर्गाच्या ज्या काही अध्ययन निष्पत्ती आहेत त्यावर आधारित प्रश्नांचा समावेश आपल्याला इयत्ता 9वीच्या प्रश्नपुस्तिकेत केलेला दिसून येतो. त्यानंतर आता हे जे काही सर्वेक्षण झालं 2024 मध्ये 4 डिसेंबरला, त्या कामगिरीचा निकालाचं विश्लेषण म्हणजे नेमकं काय झालं तर बघा, राष्ट्रीय पातळीवर भाषा विषयाची संपादनूक ही गणित विषयापेक्षा अधिक असल्याचं दिसून येते. त्याचबरोबर भाषा आणि गणित या दोन्ही विषयातील मुलींची संपादनूक मुलांपेक्षा अधिक. या ठिकाणी आपण एक इमेज पाहत होतो पहा, इथं भाषेला राष्ट्रीय पातळीवर इयत्ता तिसरीला 64% मुलांना ती क्षमता प्राप्त झाली, तर गणिताची जी कामगिरी आहे ती फक्त 60% आहे. मग आता आपण इयत्ता तिसरीचं देशात आघाडीवर असणारे आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा आघाडीवर असणारे आपण जिल्हे पाहू शकतो. बघा, पहिले जर विचार केला राष्ट्रीय पातळीवर, मग पंजाब, केरळ आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यांनी इयत्ता तिसरीच्या बाबतीत जे काही परफॉर्मन्स आहे तो अतिशय उत्तम प्रकारचा आहे. त्यानंतर पहिले 3 जिल्हे जर पाहिले, बर्नाल, तरण, त्यानंतर होशियारपूर, हे 3 जिल्हे या ठिकाणी तिसरीच्या बाबतीत प्रथम 3 क्रमांकावर आपल्याला दिसून येतील. तिसरी इयत्तेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा जर आपण क्रमांक पाहिला तर तो आहे 6वा आणि महाराष्ट्र राज्यातील पहिले जे काही 3 जिल्हे आहेत त्यामध्ये आपण पाहू शकतो जालना, त्यानंतर कोल्हापूर, धाराशिव ज्याचं जुनं नाव उस्मानाबाद होतं ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. या ठिकाणी आपण त्याची स्क्रीनशॉट टाकलेला आहे पहा. एक्सलेन्स म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी हायेस्ट जी काही अचिव्हमेंट आहे ती सक्सेस पूर्ण केलेली आहे. मग त्यामध्ये पहा जालना, कोल्हापूर, उस्मानाबाद, ज्याचं आता नवीन नाव आहे धाराशिव, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर हे 6 जिल्हे इयत्ता तिसरीच्या बाबतीत जी काही एक्सलन्स कामगिरी आहे ती एक्सलन्स कामगिरी आपल्याला करताना दिसून येतील.
त्यानंतर इयत्ता 6वीचं विश्लेषण पाहूया. इयत्ता 6वीसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिले 3 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत केरळ, त्यानंतर पंजाब आणि दादरा नगर हवेली आणि दीव. आता हे दोन्ही एकत्र झालेले आहेत. त्यानंतर पहिले 3 जिल्हे आहेत दीव, मलेरकोट्टा आणि संगरूर. हे 3 जिल्हे आपल्याला पहिल्या 3 क्रमांकावर दिसून येतील. देशात महाराष्ट्राचा 7वा क्रमांक आहे 6वीच्या एकूण कामगिरीमध्ये. सर्व विषयांची कामगिरी मिळून जर आपण क्रमांक पाहिला तर महाराष्ट्राचा देशात 7वा क्रमांक आहे. आणि महाराष्ट्रातील पहिले 3 जिल्हे पाहिले आपण तर कोल्हापूर, मुंबई आणि रत्नागिरी हे 3 जिल्हे आपल्याला दिसतील. आणि मग या ठिकाणी सुद्धा आपण 6वीच्या बाबतीत जे काही एक्सलन्स परफॉर्मन्स आहे तो या आपल्याला 6 जिल्ह्यांचा दिसून येईल. त्यामध्ये कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर हे 6 जिल्हे आपल्याला एक्सलन्स कॅटेगरीमध्ये दिसून येतील. त्यानंतर इयत्ता 9वीचा जर आपण विचार केला तर इयत्ता 9वी साठी राष्ट्रीय पातळीवर पहिले 3 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत पंजाब, केरळ आणि चंदीगड. आणि पहिले 3 जिल्हे आहेत संगरूर, बर्नाल आणि तरतरण. 9वीच्या बाबतीत जर एकूण विचार केला तर महाराष्ट्राचा देशात 10वा क्रमांक लागतो. आणि आपले पहिले जर 3 जिल्हे पाहिले कोल्हापूर, पुणे आणि सांगली हे पहिले 3 जिल्हे आपल्याला दिसून येतील. आणि एक्सलन्स कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं 9वीच्या बाबतीत तर आपल्याला या ठिकाणी 8 जिल्हे कोल्हापूर, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर हे 8 जिल्हे आपल्याला एक्सलन्स कॅटेगरीमध्ये दिसून येतील. आणि एकूण जर आपण शिक्षण पद्धतीचा म्हणजे 3री, 6वी, 9वी या सर्वांचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा देशात 8वा क्रमांक लागतो. आणि जो काही आपला कोल्हापूर तालुका आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आपल्या राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. 3री, 6वी आणि 8वी ते 3री, 6वी आणि 9वी या एकूण शैक्षणिक व्यवस्थेच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर कोल्हापूर या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आपल्याला दिसून येईल. काल आपण आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक प्रश्न टाकला होता. त्या प्रश्नाला 5 पर्यायाला वेगवेगळे उत्तर या ठिकाणी दिलेले होते. परंतु आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपला तो प्रश्न निश्चित क्लिअर झालेला असेल. तरी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या या यूट्यूबद्वारे जे काही आपण सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा निश्चित फायदा घ्या. त्याचबरोबर परक सर्वेक्षणावर आधारित जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न अतिशय सखोल असे प्रश्न आपण आपल्या या केंद्रप्रमुख भरती परीक्षेच्या अनुषंगाने आपण जो काही हा संच तयार केलेला आहे या संचामध्ये आपल्याला दिसून येतील. हा जो काही संच आहे हा आपला सोमवारपासून वितरणाला त्याची सुरुवात होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी आपण हा पब्लिश करणार आहोत. तरी ज्या शिक्षक बंधू भगिनींना हा संच ऑफलाईन पद्धतीने घ्यायचा असेल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपले व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याचबरोबर पूर्व नोंदणी करण्यासाठी सुद्धा एक लिंक आहे. किंवा आपण जे काही आपला नंबर आहे 7588117555 या नंबरवर सुद्धा कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपला हा संच घेऊ शकता. या संचामध्ये एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि सर्व प्रश्न हे आपल्या एक्झामशी निगडीत आहेत. कोणत्याही प्रकारचे म्हणजे जे विनाकारण असणारे प्रश्न आपण या ठिकाणी समाविष्ट केलेले नाहीत. आपल्या बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींच्या प्रतिक्रिया फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झालेल्या आहेत की सर खरोखरच पेपर 2च्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा दर्जा आपण विश्लेषणामध्ये सुद्धा सांगितलं होतं. एक 50 प्रश्न हे
जे काही आपले सर्व शिक्षक आहेत, म्हणजे आज आपण सर्व जरी शिक्षक केंद्र प्रमुख भरती परीक्षेला बसलो तरी पेपर 2चे 50 प्रश्न हे आपण सहजासहजी त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यानंतर 30 प्रश्न असे राहतील की ज्यांचा अभ्यास सरासरी आहे ते शिक्षक सुद्धा त्या 30 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. परंतु 20 प्रश्न हे असे असणार आहेत की ते अतिशय सखोल विचारले जाणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला मग सखोल स्वरूपाचाच अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि मग त्यासाठी आपला हा केंद्रप्रमुख भरती परीक्षा फक्त पेपर 2चा हा 10 प्रश्नपत्रिकांचा सेट आपण 200 रुपये आणि तुमचं पोस्टेज खर्च काय असेल तो अतिरिक्त तुम्हाला पेड करून ज्ञानोदय पब्लिकेशन अहिल्यानगर यांच्या मार्फत उपलब्ध करून दिला जाणार आहे. तरी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्या सर्व अभ्यासू शिक्षक बंधू भगिनी, मैत्रिणी, मित्र यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण असेच जे काही आपले नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून पेपर 2च्या अनुषंगाने जे विशेष बदल झालेले आहेत ते आपण निश्चित पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपले हे जे काही MD टीचर्स म्हणून जे YouTube चॅनेल आहे त्याला सुद्धा जास्तीत जास्त शेअर्स करा, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि आपले जे काही आपल्याला पेपर 2 बद्दल जे काही टॉपिक घेणं गरजेचं आहे अशा टॉपिक जरी सजेस्ट केले तरी आपण निश्चित आपल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी त्या टॉपिकवर व्हिडिओ तयार करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. तरी आपण सर्वांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा अशी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.